उद्या पुन्हा एकदा मतदान. सतीत म्हटलं फार त्रास झाला मागच्या वेळेस, पुन्हा तुम्हाला त्रास. अरे भाग्यवान आहे, दोनदा मतदान करायची पाळी आली यांना. दोनदा. काही असलं तरी लोकशाहीमधलं एक पवित्र कार्य हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. हा लोकशाहीचा सन्मान आहे, नागरिकाचा सन्मान आहे. गरीब माणसाला सुद्धा इतकी ताकद आहे का देशाचा पंतप्रधान बदलण्याची ताकद गरीब माणसाच्या मतामध्ये हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या मताची किंमत काय मोठी. आपला कारभार कसा चालवायचा, आपला गाव कसं चालवायचं, आपलं राज्य कसं चालवायचं, आपला देश कसा चालवायचा, एक मताचं एक बटन ते काम करतं, एक बटन. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा ही संधी मिळालेली याचा आनंद वाटला पाहिजे की ठीक आहे झालं, दोनदा जातोय आम्ही, काय हरकत नाही. एक पवित्र कार्य आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आणि आजच्या या सभेसाठी उपस्थित माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, सभापती दुर्गाताई तांबे, आमदार सतीश तांबे, हरिभक्त परायण करपे महाराज, विश्वासराव मुर्तळ, श्रीमती उत्कर्षाताई रुपोते, डॉक्टर मैथिलीताई तांबे. कुठं बसली मैथिली? वा वा, असं विनयशील नगराध्यक्ष पाहिजे. दिलीपराव पुंड आपले उमेदवार, सौदी अर्चनाताई दिघे, इसाक भाई आलेले वाटतं ना, नाही तिकडे उपस्थित असलेले सगळे आपले विजयी होणारे उमेदवार सगळे आपले, आणि सर्व बंधू आणि भगिनी. उद्या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मतदान करायचं. खरं म्हणजे निवडणूक आयोगाचं मला समजलं नाही, मी बोललो बी, त्यांचे फोन झाले माझे. तुमचं तरी बरं 3 वर्ष वागलंय, काहींचं तर नगराध्यक्षापासून सगळेच कार्यक्रम चालू आहे पुन्हा 20 दिवसाचा. परंतु आपण सगळ्यांनी उद्या मतदान सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आपल्याला मतदान करायचं आहे दिलीपराव पुंड यांना, मतदान करायचं आहे सवती अर्चनाताई दिघे यांना, आणि नसीम बानो इसाक खान पठाण ह्या 15व्या प्रभागामधल्या उमेदवार, त्यांना मतदान हे होणार आहे उद्या. यामध्ये फार आता बोललं पाहिजे असं नाही, सभा तर फार सुंदर झाली आपली इथली सभा. असं म्हणजे चॅनलनी सांगितलं की जी सभा झाली होती आपली रोडवरची, ती महाराष्ट्रातल्या नगरपालिकेच्या निवडणुकामधली सगळ्यात मोठी, सगळ्यात उत्कृष्ट सभा असल्याचा उल्लेख चॅनलनी केलेला आहे, अनेक चॅनलनी केलेला आहे. पुन्हा परंतु आता राहिलं तर शेवटी असं आहे की परीक्षेला बसायचं तर शेवटपर्यंत पुस्तकं चाळीत राहतो आपण, त्याशिवाय जात नाही. नाही तर केला होता अभ्यास, गेली परीक्षा पुढं म्हणून काय विसरून जाऊ नये याची काळजी आम्हाला घ्यावं लागते, आणि तुम्हाला विसरू द्यायचं नाही याची काळजी घ्यावं लागते. दिलीपरावांच्या बाबतीत काय सांगायचं, खरं म्हणजे खूप वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. मनापासून काम करणारा, मनापासून लोकांना सांभाळणारा, गोरगरिबाचे म्हणजे श्रमिक नगरमध्ये खूप गरीब माणसं आपले राहतात, पण प्रत्येकाचा व्यक्तिगत संबंध हा दिलीप पुंडांचा आपल्याला तिथे आपल्याला दिसतो. तुमच्याशी एक वेगळं नातं, जिव्हाळ्याचं नातं त्यांनी निर्माण केलेलं दिसतं. आपण पाहतो की प्रभाग कसा सांभाळावा, आपला विभाग कसा सांभाळावा, मतदार कसे सांभाळावा, हे दिलीप पुंडांकडून शिकलं पाहिजे. मी थोडं शिकलो असतो तर अशी परिस्थिती झाली नसती. बरोबर आहे महाराज? शिकवलं नाही तुमची चूक आहे, परंतु प्रत्येक कामामध्ये बारीक लक्ष, नीटनेटकेपणा, कोणती योजना येते आणि ती आपल्या लोकांकरता कशी राबवायची, याचं मी मागे सांगितलं एकदा का प्रशिक्षण घ्यायचं ठरलं आणि राज्याच्या सगळ्या नगरसेवकांचं प्रशिक्षण घ्यायचं ठरलं तर हेडमास्टर दिलीप पुंड यांना करावं लागणार आहे. विश्वासराव बसलेत वाटेवर, ते म्हणतील माझं नाव आहे तुम्ही आहेत. पण तो खरं सांगतो का तुम्ही कसे सांभाळता लोकांना. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात सोपी निवडणूक कोणती तर लोकसभेची निवडणूक. भोंगा वाजवला तरी निवडणूक होते कधी कधी, त्याच्यानंतर बरी आमदारकी, पण सगळ्यात अवघड निवडणूक म्हणजे तुमची निवडणूक आहे, वार्डाची किंवा गावाच्या वार्डातली.
इथं प्रत्येक घराचा संबंध असतो, प्रत्येकाचा संबंध असतो. पण असं असताना सुद्धा सगळ्यांशी एक जिव्हाळ्याचं नातं ठेवून आपल्याकरता काम करायला लावणं, हे टिकवण्याचं काम हे दिलीपराव पुंड यांनी केलेले आहे. आपल्याला ज्यावेळेस आता दुर्गाताई होत्या, डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष झाले, तेव्हापासूनची जी वाटचाल सुरू झाली, 30 वर्षे वाटचाल, एक आदर्श नगरपालिका होऊ शकत नाही असं म्हणणाऱ्यांना आम्ही सांगायला लागलो की हो, आम्ही आदर्श नगरपालिका करून दाखवली. संगमनेर ही आदर्श नगरपालिका राहिलेली, एकही आरोप नाही, व्यवस्थित काम. एखाद्यानं नीटनेटका संसार करावा, जिथं कुटुंब प्रमुख असावा, नीटनेटका संसार करावा, सगळ्यांचं सुखी संसार असावा. घरसुद्धा बाहेर आलं तर अंगण कुठेतरी सडा टाकलेला आहे, रांगोळी केलेली आहे, फुलाची एक ज्योत लावलेली आहे. जसं वाटतं ना प्रसन्न, तसं संगमनेर निर्माण करण्याचं काम डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या नगराध्यक्ष झाल्यापासून तर दुर्गाताईपर्यंत सगळे नगराध्यक्ष, सगळे उपनगराध्यक्ष, सगळे सभापती, नगरसेवक यांनी केलेलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. घरात काही असलं थोडं फार काही असतंच, म्हणजे असं काही नाही की घरात किती असलं तरी काही ना काही प्रश्न येत असतात, प्रश्न सोडून चालावं लागतात. पण जिथं असू करता असला तर ते घराचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवतात. आणि म्हणून ही वाटचाल यशस्वी वाटचाल हे लक्षात ठेवा. अनेक प्रश्न आपले अत्यंत सुंदर पद्धतीने सुटले. पाण्याचा प्रश्नाच्या बाबतीत उल्लेख कायम होत असतो. खरं आहे की पाण्याचा प्रश्न, फक्त पाण्याचा प्रश्न म्हणजे इथं पाणी नळाला आलं तर तुम्हाला असं वाटेल की बऱ्याच वेळा म्हणतात अरे दूध कुठून आलं, गवळ्यानं दूध दिलं. तसं नसतं. म्हणजे नळांना पाणी दिलं असं नाही. धरण बांधावं लागलं, त्याच्याकरता आउटलेट ठेवावं लागलं, पाईपलाईन टाकावं लागली, पुरं जाळं शहरामध्ये निर्माण करावं लागलं, पाण्याच्या टाक्या बांधावं लागल्या, तेव्हा ते पाणी तुमच्यापर्यंत पोहोचलं. हे विसरून चालणार नाही. याच्याकरता कुणीतरी कष्ट केले हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कुणीतरी मेहनत केलेली आहे, काळजी घेतलेली आहे, त्याच्यातून हे घडलंय हे विसरून चालता येत नाही आपल्याला. स्वच्छता किती, तुम्हाला सांगतो, तुम्ही चांगल्या चांगल्या शहरांमध्ये जा, अनेक मोठाले जिल्ह्याचे शहर आहेत, विदर्भात जा, मराठवाड्यात जा किंवा कुठे इतर ठिकाणी जा, घरात जायचं तर उडी मारून जावं लागतं. घरात भूमिगत गटारी अनेक ठिकाणी, अनेक गावांनी नाही आहे. आपल्याकडे भूमिगत गटारी व्यवस्थित पद्धतीने झालेलं आहे. तुमच्या उपनगरामध्ये फिरत असताना मी पाहिलं का एवढी स्वच्छता, इतकी नीटनेटकेपणा, ह्याची एक शिस्त या सगळ्या नगराध्यक्षांनी, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि यांनी घालून दिली. दुर्गाताईचा तर ओला कचरा, काय कोणता कचरा, सुका कचरा, ओला कचरा. मग अजून आता ती ही इलेक्शन झाल्यापासून ते आवाज पुन्हा यायला लागला का, ठण 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 ठण, तो बंद झाला होता. मैथिलीताई नगराध्यक्ष होणार हे समजल्यावर वाजायला लागलं पुन्हा एकदा. कारण मैथिलीताईची सासू कडक आहे, आज सगळ्यांना माहिती आहे. सोडणार नाही, सुनाकून काम करून घेणार आहे. हे खरं नाही बरं का. म्हणजे मैथिली तर सवन दुर्गाताई चांगली, उगाच गैरसमज लय कडक आहे, तसं काही नाही सर. दोघींमध्ये फार प्रेमाचं नातं आहे. परंतु काही असलं तरी हे आपण एक कुटुंब आहे आपलं, आणि हे कुटुंब सुंदर पद्धतीनं चालवण्याचं काम हे आतापर्यंत आपण केलेलं आहे. अरे आपलं एसटी स्टँड, आपला नाशिक रस्ता, एक कॉन्क्रीट हे जे काम झालं पहा, 2 वर्ष होऊन गेलेत, खडा निघालेला नाही अजून, खडा नाही निघाला अजून. व्यवस्थित पद्धतीने काम करून घेतले, पण आता मधले फुलं जळायला लागले. मीच फोन करून आता फक्त एक केलं तुम्ही की आता मला फक्त विनंती करावं लागते, अरे पाणी नाही मारलं त्यामुळे ते बोगनवेलीचे झाडं जळायला लागले. असं विनंती, पूर्वी असं म्हणतात अरे पाणी मारलं नाही, आता म्हणाला अरे बाबा रे बाबा विनंती करतो पाणी टाका. आता हा फरक झाला माझ्यात बोलण्यामध्ये, करावा लागला. पण तुम्हाला सुकलेली दिसायला लागली की नाही रे, त्याच्या कडाला माती दिसायला लागली का नाही. तेव्हा काही गोष्टी अशा असतात की शेवटी प्रमुख कसा आहे याच्यावर अनेक गोष्टी ठरत असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कधी कळत नाही, घरातल्या माणसाला सुद्धा समजत नाही का आपल्या घरातला प्रमुख किती मेहनत करतो म्हणून आपलं घर चालतं. घरात त्याला म्हणतात तुम्हाला काही समजतच नाही. बरोबर आहे, सगळ्या हसल्या, बरोबर आहे. सहज बघ असं काही समजत नाही, यांना काही कुठं काय कळतं, हे असेच आहेत. अरे कुणीतरी मेहनत करतं, काळजी करतं, तसं कुटुंब चालतं, तसं हे कुटुंब चालवण्याचं काम आपण आतापर्यंत केलंय. विसरून जाऊ नका तुम्ही सगळे. आपल्याला हे पुढं चांगल्या पद्धतीने चालवायचंय, सुंदर पद्धतीने चालवायचंय. मैथिलीताई नगराध्यक्ष होणार प्रचंड मताधिक्यावर, याच्यावरती शंका बाळगू नका. 27 आपल्या येतील, पण तिथे दिलीप पुंड पाहिजेत आपल्याला.
भक्कमपणे आधार पाठीशी राहणारे. आपल्याला अर्चनाताई पाहिजेत की ज्या गरिबाचे प्रश्न तिथं मांडतील, सोडवण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा गरिबाचे जे असतात ना प्रश्न, ते कधी कधी सांगू सुद्धा शकत नाही. असे गरीब कुटुंबातले प्रश्न असतात, सांगू शकत नाही. कोणाला सांगणार त्या? पण ते ज्याला सांगू शकत नाही ते प्रश्न स्वतः त्यांनी ते प्रश्न पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत. त्या समस्या तिला माहिती आहे, त्या अर्चनाताईला. ती ज्यावेळेस सोडवायचा प्रयत्न करील तर गरीबात गरीब प्रश्न सोडवायचं काम होणार आहे. आणि राजकारण याच्याकरता असतं का गरीबात गरीब माणसाचं काम आनंदी झाला पाहिजे, गरीब माणूस, याच्याकरता राजकारण असतं. मला खात्री आहे का अर्चनाताई सगळ्यात चांगलं काम तिचं निश्चितपणे होईल. तिकडं सुद्धा इसाक भाईच्या धर्मपत्नी उभ्या आहेत, त्या अशाच आहेत. निश्चितपणे हे सगळेजण तुमच्याकरता खूप सुंदर सेवा करतील. सतीश तांबे यांनी आता नवीन पद्धत आहे, नवं जग आहे, नवा उत्साह आहे, खूप नव्या पद्धतीने नव्या मांडण्या करतायत. खरं आहे, कायम आपण नवी मांडणी करीत असतो, आपण पाहत असतो. दिवाळी आली का पुन्हा एकदा सगळं घर साफ करतो, पुन्हा एकदा व्यवस्थित पद्धतीनं काही इकडचं कॉट इकडं, तिकडं रंग देता येतो का, कोणता रंग बदलायचा, कसं करायचं, पुन्हा घर सुंदर दिसलं पाहिजे, आनंदाची दिवाळी झाली पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. तसं पुन्हा एकदा ज्यावेळेस आपण हे सगळं नवं निर्माण करायला जातो त्यावेळेस सत्यजित तांबे यांनी खूप विचार केलेला आहे की काय काय केलं पाहिजे. या कल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत. त्या सत्यात कशा आणता येईल याचा प्रयत्न नव्या जोमानं तर करील. पण ताकद देण्याची जबाबदारी जी आहे ना ती तुमची आमची, हे लक्षात ठेवलं पाहिजे. का काम करायचं ना, ताकद आमची राहील तुमच्या पाठीशी. तुम्ही काम करा, आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे असं तुम्ही म्हटलं पाहिजे. आणि ते मताच्या रूपानं म्हटलं पाहिजे, मताच्या रूपानं म्हटलं पाहिजे, नुसतं असं नाही. तेव्हा अनेक गोष्टी बदललेल्या आपल्याला दिसतात. रेल्वेचं उदाहरण सांगितलं. मी मंत्री होतो तोपर्यंत रेल्वेचं कसं काय व्यवस्थित चाललं. ती जीएमआरटीच ना रे, ती का जीएमआरटी त्यावेळेस नव्हती का? 400 कोटी रुपये वाटले त्यावेळेस त्या रेल्वेला, त्या रेल्वेवाल्यांना काय माहीत नाही का जीएमआरटी सगळं होतं. रेल्वे पळवली कुणी नाही, रेल्वे घालवली कुणी, हा खरा प्रश्न आहे. तुम्ही लक्षात ठेवा, गेली कशी रेल्वे. खूप तेव्हा जितकं विमानतळ तुमचं झालं तुमच्या दृष्टीने महत्त्वाचं झालं, निळवंड झालं, जसं पाणी आलं तसं दोन्ही बाजूना समृद्धी येणार शहराकरता, ते महत्त्वाचं झालं. ती जसं पिढ्यानपिढ्या होणाऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे तशी रेल्वेसुद्धा पिढ्यानपिढ्याची गोष्ट आहे. लक्षात ठेवा तुम्ही, पिढ्यानपिढ्या तुमच्या बदलून टाकण्याची ताकद आहे. पुण्याला मुलं जातील येतील याच्यापेक्षाही आणखी काही गोष्टी घडतील. इथं जे काही उत्पादनं आपले मुलं घेतील निर्णय फॅक्टऱ्यांमध्ये, इंडस्ट्रीमध्ये छोट्या मोठ्या, ते कन्याकुमारीला काय, श्रीनगरला काय, कलकत्त्याला काय, त्या रेल्वेमुळे जाणार आहे. लक्षात ठेवलं पाहिजे आपण, हे विसरून चालता येत नाही. लाईटली आपलं काय नाही, ती काय बागेतली रेल्वे. आता यांच्या डोक्यात याच्यापेक्षा जास्त काय येणार आहे, ज्याच्या कल्पनाच भिकार. ती रेल्वेची कल्पनाच केली नसेल ना, हीच रेल्वे पाहिलेली. ही रेल्वे अरे काय तुम्ही निघून गेलं तुमच्या खालून, आता बोलत नाही तरी लक्षात आलं नाही तुमच्या. खरं तुमचं तुम्ही खरं, माझा एक प्रश्न आहे बरं का तुम्हाला सगळ्यांना. जेव्हा मी काय मला मिळाला कालखंड चांगला, तुमच्या कृपेने मिळाला, आशीर्वाद मिळाला, जितकं चांगलं करतील तेवढं करण्याचा प्रयत्न केला. कुठं जर माझ्याबद्दल वेगळं वाईट कुणी काही सांगितलं तर मला जरूर सांगा, मी भेटून विचारेल काय चुकलं माझं, महाराष्ट्रामध्ये काय, देशामध्ये काय, कुठं जिथं असेल ते. परंतु तुम्ही संगमनेरचं करायचं काय ठरवलं हे मला विचारायचं तुम्हाला. तुमचा काय म्हणजे काय, तुम्ही पुढं भवितव्य काय ठरवलंय, काय विचार काय तुमचं, संगमनेर काय कसं न्यायचंय पुढं, म्हणजे कसले डोळे लागले असं विचारावं लागतं कधी कधी. अरे गांजा सापडाव किती कोटीचा, 1,50 लाखाचा गांजा सापडतो. इंजेक्शन सापडतात, 43 लाखाच्या गोळ्या सापडतात. कुठून आले हे, कसे येण्यास सुरुवात झाली, आणि हे कुठं जाणार होतं, कोणाच्या पोटात जाणार होतं, कोणचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं, काही विचार करतो का आपण. कुठं चालवलंय संगमनेर. तेव्हा तुम्हीच काय, आपले विरोधक जरी असले राजकारणात, आता विरोधक आहे असतं, एवढा लोकशाहीत मान्य आहे आपल्याला, विरोध असतो. त्या विरोधकांनी सुद्धा विचार केला पाहिजे का तालुका कुठं न्यायचा आहे आपल्याला, उद्ध्वस्त करायचे का जीवन कुटुंब.
तुमच्या एखाद्या कुटुंबातलं पोरग जर त्या गंजाडी झालं किंवा त्या गोळ्या घ्यायला लागलं, गांजाच्या पलीकडे बरं गोळ्या, इंजेक्शन, आणि ते जर कायम गुंगीत राहायला लागलं, उद्ध्वस्त ते कुटुंबातल्या चेहऱ्यावरचा आनंद जाणार आहे, लक्षात ठेवा. हे कुठून यायला सुरुवात झाली? ही कुठले नवे आता टोल नाके बसलेत? विचार तुम्हाला गंभीरपणे करावा लागणार आहे का हा तालुका कुठं नेऊन ठेवायचा आहे, तुम्हाला हे कुटुंब कुठं नेऊन ठेवायचे आहेत? अत्यंत गंभीर गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. आणि जरी आपले विरोधक असले, उमेदवार झाले असत, त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की कोणत्या नेतृत्वाखाली तुम्ही लढतात. आणि अशा लोकांच्या नेतृत्वाखाली जे लढणारे उमेदवार आहेत त्यांना बिलकुल मतदान नाही केलं पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. तुमची चूक पुन्हा दुरुस्त होणार नाही. 2-5 वर्षांनी आम्ही विचारू, अरे आम्ही घसा ताणून सांगतो, पार घसा ओरडू सांगतो, आतडी ताणून सांगतो की अरे चुकताय तुम्ही, तेव्हा तुम्हाला सुचलं नाही. कारण तुम्हाला वाटतं कोणाच तरी दुसऱ्याचं घर जळतंय, आपलं काय जातंय. आता तुमच्या घरात जाळ झाल्यावर कसं वाटतं? हे अत्यंत गंभीरपणे मी बोलतोय. तुम्हाला सांगतो, रस्ते हे आपलं चन्नापुरी घाट हे कामं चालू, एका नंतर दुसरे, डांबरावर पुन्हा चांगलं कॉन्क्रिटीकरण. तुम्हाला काही फरक दिसला का नाही? नंतर कामं शिथिल झाले दिसले का नाही? क्वालिटी बिघडल तर दिसते का नाही? तुम्हाला दिसत नसल आणि एवढी जर पट्ट्या तुम्ही डोळ्यावर बांधल्या असतील तर तुमचा भविष्यकाळ अंधार आहे, लक्षात ठेवायचं. अनेक गोष्टी अशा घडतायत, चुकीच्या चाललेल्या आहेत तालुक्यामध्ये. काही लोकांना हा तालुकाच उद्ध्वस्त करायचा आहे, त्यामुळं अशा पद्धतीच्या गोष्टीला खतपाणी घालतायत. आपला तालुका आपले कुटुंब आहे आणि ती वाचवण्याची, आपलं शहर वाचवण्याची जबाबदारी शेवटी आपल्या सगळ्यांची, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जिथं चुकीचं चाललं त्याच्या विरोधात भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. ती वेळ सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला आहे. सगळ्या प्रश्न एकदम मिटतील असं काही समजू नका. नगरपालिका आली, काही गोष्टी आपल्याला चांगल्या करता येतील, त्यामुळं पण सगळंच मिटलं असं नाही. कायम जागृतपणे आपल्याला पुढची वाटचाल सुद्धा जर केली तर पुन्हा एकदा तुम्हाला हा तालुका लाईनवर आणता येईल, हे मी गंभीरपणे सांगतोय. मला पुन्हा आमदार व्हायचं म्हणून आताच भाषण करायला सुरुवात केली असं बिलकुल समजू नका. हे मी तुमच्याकरता सांगतोय. अत्यंत काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आम्ही प्रयत्न करणार, पण त्याच्या शेवटी साथ तुमची असली पाहिजे, हे विसरून जाऊन चालणार नाही. 1.5 कोटीचा गांजा सापडतो, इंजेक्शन सापडत, कोणाकडे सापडतं इंजेक्शन? आणि पुन्हा विधानसभेत म्हणायचं कोण माझी नामुकन, काय ऐकलं का ते? काय काय अरे विधानसभा काय, महाराष्ट्र नाही, कुणीच विश्वास ठेवणार नाही. आपलं नाव घेऊन कुणी बोलूच शकत नाही. हे पद्धतीनं चाललंय. कोणती दिशा आहे तुमच्या तालुक्याची? बिलकुल ही दिशा तुमच्याकरता फायदेशीर नाही. तुम्हाला पुन्हा एकदा सगळं दुरुस्त करण्याची जबाबदारी आहे. आणि ती या निवडणुकीमध्ये तुम्हाला 20 तारखेला आपल्या जे आहे उद्या मतदान, त्या मतदानामध्ये करायचं आहे. प्रचंड मताधिक्यानं मैथिलीताई विजयी होतील. पण त्यामध्ये दिलीपराव असतील, अर्चनाताई असेल, नाही तर आमच्या पठाणताई असतील, त्या सुद्धा आपल्याला जोडदार म्हणून पाठवायचे तिथं. आणि आपली वाटचाल पुन्हा एकदा चांगली करायची आहे. आपला तालुका, शहर पुन्हा एकदा पुढे न्यायचं आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान,
भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 7588 51 31 33 आणि 024 24 22 33 24.